तर कुठे क्रिकेट असोसिएशन आयोजक कमिटीला विनंती असेल की सर्व कमिटी मेंबर अध्यक्ष उपाध्यक्ष आपण व्यासपीठावरती या. तर जाऊयात मान्यवरांच्या स्वागत सन्मान आणि सत्कार सोहळ्याकडे. जिथे कुठे प्रीमियर लीग 2024चं हे तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वासाठी ज्यांनी कोणी पैसा खर्च करतं, कोणी वेळ खर्च करतो आणि खर्च करणारा नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण तो आपल्यासाठी खर्च करत असतो. तर ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य आणि ज्यांच्या सहकार्यामुळे कुठे प्रीमियर लीग ही स्पर्धा यशस्वीरित्या वाटचाल या स्पर्धेची झाली, त्या सर्व स्पॉन्सरचे आपण स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर करूयात या स्पर्धेमधील पहिला सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं, ते आदरणीय जितेंद्रजी पवार साहेब, अध्यक्ष श्री साई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई आणि JP कन्सल्टन्सी मुंबई. जितेंद्र पवार साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर या संतोष पवार, जितेंद्र पवार आज काही कारणास्तव उपस्थित राहू शकलेले नाही, तर संतोष पवार आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. अनिकेत शेजबळ जे उपाध्यक्ष आहेत कुठे क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या वतीने या ठिकाणी हा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. जितेंद्रजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संतोष पवार स्वीकारतील. अनिकेत शेजबळ यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी घेण्यात येतोय. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक सौजन्य आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं, ते मर्चंट सिंडिकेट पतसंस्था संस्थापक आदरणीय अनिलजी निवृत्ती शिंदे साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय अनिल निवृत्ती शिंदे साहेब, संस्थापक मर्चंट सिंडिकेट पतसंस्था, त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप चांगलं मोलाचं सहकार्य या कुठे क्रिकेट प्रीमियर लीगला आपलं लाभलं, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं गेलं, ते शिवस्नेह निधी लिमिटेड महाव्यवस्थापक आदरणीय अजित पवार सर यांचा देखील स्वागत सन्मान. यानंतर चतुर्थ पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं, कैलासवासी शारदा नलावडे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सचिनदादा नलावडे सनशाईन असोसिएटचे सर्वेसर्वा गणेश निकम मामा, जे सचिव आहेत या कुठे प्रीमियर लीगचे, त्यांच्या वतीनं हा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीज आपण पाहतोय स्पॉन्सर करण्यात आल्या, ते प्रथम आणि द्वितीय चषक सौजन्य जनसहकार नागरिक सहकारी पतसंस्था जनसहकार समुदायाचे सर्वेसर्वा आदरणीय मारुती मोळावडे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सागरशेठ सुपुगडे, अध्यक्ष कुठे क्रिकेट असोसिएशन, यांच्या शुभ हस्ते मारुती मोळावडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रथम व द्वितीय चषक मानाचा करंडक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आला, ते आदरणीय मारुती मोळावडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर सर्व टीम टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून एकूण 10 संघांना टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आली, सागरजी नलावडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. या संपूर्ण टीमला ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले, दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते सागरदादा नलावडे युवा नेते यांचा शुभ सन्मान आणि या स्पर्धेची गोड आठवण सागरजी नलावडे साहेबांना देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. त्याचबरोबर वाघवेली पतसंस्थेचे कर्मचारी हनुमानजी मोळावडे साहेब, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेला आहे, हनुमानजी मोळावडे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. तर काही कारणास्तव ते मात्र उपस्थित राहू शकलेले नाहीत. उत्कृष्ट 40+ खेळाडू सौजन्य
आदरणीय पांडुरंग बंडू सुपुगडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। उत्कृष्ट 40+ खेळाडू सौजन्य, उत्कृष्ट 40+ खेळाडू सौजन्य श्री प्रसाद नलवडे साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट 40+ खेळाडू सौजन्य श्री पांडुरंग बंडू सुपुगडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होईल। सतीश सुपुगडे त्यांचा सन्मान स्वीकारतील। यानंतर मालिकावीरसाठी जे आपण आकर्षक सायकल पाहिली, मालिकावीर सायकल सौजन्य आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते आदरणीय बाजीरावजी कदम साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। यानंतर कूलर सौजन्य आदरणीय आनंद सुपुगडे साहेब आणि लालासू चव्हाण साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। आनंद सुपुगडे साहेब, लालासू चव्हाण साहेब। यानंतर लाईट सौजन्य श्री मनोहरजी कदम साहेब यांचा देखील स्वागत सन्मान मनोहरजी कदम साहेब, बाजीरावजी कदम साहेब आपण या मालिकावीर सायकल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं। मालिकावीर सायकल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले त्या बाजीरावजी कदम साहेबांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातोय। यानंतर मनोहरजी कदम साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। आनंद सुपुगडे साहेब आणि लालासू चव्हाण साहेब यांचा देखील सन्मान। तर आनंद सुपुगडे यांच्या वतीचा सत्कार या ठिकाणी अजित सुपुगडे हे मात्र स्वीकारतील। लालासू चव्हाण यांच्या वतीनं कोण प्रतिनिधी असेल तर गणेश चव्हाण आपण या, गणेश चव्हाण आपण या। समालोचक सौजन्य श्री गणेश सुर्वे साहेब आणि विकास साठे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। समालोचक सौजन्य गणेश सुर्वे साहेब आणि विकास साठे यांचा सन्मान या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य गणेशजी लोहार, स्वयं लोहार आपण या। पाच जास्त वेळ घेऊ नका कारण की अगदी लाईट या ठिकाणी पावसामुळे ऑन ऑफ होते सारखे। उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य गणेश लोहार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। षटकार किंग बॅट सौजन्य विक्रमजी मोरे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। पाणी सौजन्य श्री प्रथमेशजी जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। गेली 3-4 दिवस ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला पाणी स्पॉन्सर करण्यात आलेला आहे आणि जलदान हे मात्र सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि पाणी स्पॉन्सर आमचे प्रथमेशजी जाधव साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। वायफाय सौजन्य श्री सुवाजी कुंभार, वायफाय सौजन्य सुवाजी कुंभार साहेब, लालासू चव्हाण यांच्या वतीनं हा सत्कार गणेश चव्हाण स्वीकारतील। षटकार किंग बॅट सौजन्य श्री विक्रम मोर्या यांच्या वतीचा हा सत्कार सूरज पवार स्वीकारतील।
यानंतर वायफाय सौजन्य आदरणीय सुभाषजी कुंभार साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय। मैदान सौजन्य श्री बाजीरावजी मोरे साहेब, शांतारामजी मोरे साहेब आणि सागर पुजारी साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। बाजीरावजी मोरे साहेब विकास साठे या ठिकाणी आलेत। समालोचक सौजन्य विकास साठे यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्याचबरोबर आमचे बॉल स्पॉन्सर ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं बॉल स्पॉन्सर केलेले आहेत ते आदरणीय आत्मारामजी परशुराम जाधव साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। बॉल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून गेली 4 दिवस या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर करण्यात आले, एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय आत्माराम परशुराम जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आणि सातत्याने असं सहकार्य या आयोजक कमिटीला राहावं ही मात्र इच्छा या ठिकाणी व्यक्त केली जाते। मेडल सौजन्य शिवस्नेह निधी लिमिटेड, मेडल सौजन्य या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे। शिवस्नेह निधी लिमिटेड सामनावीर टी शर्ट स्पॉन्सर श्री विकास मामा बडदरे यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। त्याचबरोबर सामनावीर गॉगल सौजन्य दीपक पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सामनावीर टी शर्ट सौजन्य विकास मामा बडदरे यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। कोल्ड्रिंक सौजन्य श्री विजयजी सुपुगडे आणि इंद्रजी सुपुगडे, कोल्ड्रिंक सौजन्य विजयजी सुपुगडे आणि इंद्रजी सुपुगडे। मेडल सौजन्य शिवस्नेह निधी लिमिटेड शिवस्नेह निधी लिमिटेड मेडल सौजन्य आणि तर मी विनंती करीन व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आदरणीय मारुती मोहवडे साहेबांना की आपण या स्पर्धेबद्दल अगदी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, कारण की गेली 4 दिवस या स्पर्धेचा ज्याने आनंद घेतला आणि या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे ते आदरणीय मारुती मोहवडे साहेबांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं आहे। हॅलो, प्रथमतः निनाई देवी यात्रेनिमित्त या ठिकाणी प्रीमियर लीग 2024च्या सर्व नियोजक कमिटीचं आणि सर्व खेळाडूंना कुटरे पंचक्रोशीच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। खरोखर कुटरे पंचक्रोशीमध्ये अतिशय उत्कृष्ट असं हे नियोजन संयोजन कमिटीनंच केलं आणि हसत खेळत अतिशय सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल कुटरे ग्रामस्थांच्या वतीनं मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। कारण कुटरे पंचक्रोशीतील ही सर्व मुलं यात्रेनिमित्त आपल्या गावी येत असतात, मुंबईला आपल्या रोजनिमित्त सर्वजण असतात। यात्रा ही गावचं एक शान आहे आणि त्याचबरोबर या यात्रेला जोड देऊन कुटरे प्रीमियर लीगची नियोजन अतिशय उत्कृष्ट केलं आणि ते यशस्वी केलं, त्याबद्दल
सर्व संयोजक कमिटी आणि ग्रामस्थ सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. पुढील वर्षीसुद्धा आपण असंच नियोजन अतिशय उत्कृष्ट असं करावं. आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चित आम्ही सर्वजण करू एवढीच ग्वाही देतो. आपणास शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करेन की आदरणीय अनिलजी शिंदे साहेबांनी की आपण देखील तर यानंतर आपण सर्व संघ मालकांचे सत्कार या ठिकाणी आपण व्यासपीठावरती घेणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी टीम आरव फायटर या टीमचे संघ मालक संदीपजी सुर्वे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. आरव फायटर या टीमचे संघ मालक संदीपजी सुर्वे साहेब. यानंतर RV11 या टीमचे संघ मालक विशालदादा नलवडे साहेब. RV11 या टीमचे संघ मालक विशालजी नलवडे साहेब. सागरदादा या तर या प्रसाद नलवडे साहेब या. RV11 या टीमचे संघ मालक विशालजी नलवडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी प्रसाद नलवडे स्वीकारतील. यानंतर सिद्धी 11 या टीमचे संघ मालक शिवाजी दीक्षित साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. सिद्धी 11 या टीमचे संघ मालक शिवाजी दीक्षित साहेबांचा सन्मान या ठिकाणी घेतला जाईल. दक्ष स्पोर्ट या टीमचे संघ मालक आदरणीय विक्रम सुतार नाना यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेतला जाईल. सिद्धी 11 या टीमचे संघ मालक आणि स्वतः सिद्धी देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहे. आणि आज महिला वर्ग कुठे कमी नाही आहे हे मात्र कुठे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या सिद्धीच्या नावाने या ठिकाणी हा संघ खेळला गेलाय त्या सिद्धीचा इथे सत्कार केला गेलाय. त्यानंतर दक्ष स्पोर्ट या टीमचे संघ मालक विक्रम सुतार नाना यांच्या संघ मालकीचा संघ आणि त्यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर नीत फायटर या टीमचे संघ मालक बाजीरावजी घोलप कदम बाजीरावजी कदम साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. नीत फायटर या टीमचे संघ मालक बाजीरावजी कदम. यानंतर रुद्र 11 या टीमचे संघ मालक अमोलजी सुपुगडे साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रुद्र 11 या टीमचे संघ मालक अमोलजी सुपुगडे साहेब. ओमकार स्मृती या टीमचे संघ मालक सूरज पवार साहेब अनिकेत पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओमकार स्मृती या टीमचे संघ मालक अनिकेत पवार. यानंतर ओमकार स्मृती या टीमचे संघ मालक अनिकेत पवार यांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्राचं महावस्त्र आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. यानंतर गुरुकृपा 11 या टीमचे संघ मालक गणेश निकम मामा यांचा देखील या ठिकाणी स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. गुरुकृपा 11 या टीमचे संघ मालक गणेश निकम मामा यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यानंतर टीम जय बजरंगबली 11 या टीमचे संघ मालक विजयजी पवार साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. जय बजरंगबली 11 या टीमचे संघ मालक विजयजी पवार. यानंतर जिजा टायगर सध्याच्या घडीला या स्पर्धेचं चॅम्पियन पद ज्या टीमनं पटकावलंय त्या टीमचे संघ मालक सागरजी सुपुगडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जिजा टायगर या टीमचे संघ मालक सागरजी सुपुगडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती उपाध्यक्ष अनिकेत शेजवळ
यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय आणि गेली 2-4 दिवस ज्यांनी पंचांची चांगली भूमिका साकारली ते पंच उमेश शिंदे सर आणि दादासो ढेप सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। गेली 4 दिवस या स्पर्धेचा सहभाग आणि चांगली अशी पंचांची भूमिका ज्यांनी साकारली दादासो ढेप सर त्याचबरोबर उमेश शिंदे सर अगदी आपली वाटणारी आपली माणसं आणि 4 दिवस मात्र या स्पर्धेसाठी चांगली पंचांची भूमिका आणि त्यानंतर पंच उमेश शिंदे सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। पंच उमेश शिंदे सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। चला लगेचच या ठिकाणी आपण प्राइज सेरेमनीकडे त्याचबरोबर आईसाहेब डेकोरेटरचे सर्व विशाल पवार यांचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घेण्यात येतोय। आईसाहेब डेकोरेटर्स विशाल पवार कारण की आईसाहेब डेकोरेटर्स यांना मात्र मोठा संघर्ष सातत्याने कुटरे प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी करावा लागलाय। अनेक संकटांना मात करत या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य विशाल पवार यांचं देखील राहिलंय आणि त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान। यानंतर आपण प्राइज सेरेमनीकडे वळणार आहोत। जर चुकून कुणाचा स्वागत सन्मान जर राहिला असेल तर आयोजक कमिटीला मात्र मोठ्या मानाने माफ करा आणि ही कमिटी आपलीच आहे आणि कुठेतरी पावसाचं सावट पुन्हा एकदा या स्पर्धेवरती आलंय त्यामुळे आपण थोडीशी घाई करणार आहोत। फायनलच्या सामनावीराचा फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देण्यात येईल आणि फायनलच्या मॅच मध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना या ठिकाणी फिरवला आणि जिजा टायगर या टीमचे संघ मालक सागर सुपुगडे हे ठरलेत फायनलच्या मॅचचा हिरो। त्यांना विकास साठे यांच्या शुभ हस्ते फायनलच्या मॅचचा सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल। या सागर सुपुगडे साहेब विकास साठे साहेबांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ब्रँडेड ट्रॉफी त्याचबरोबर मेडल या ठिकाणी दिलं जाईल आणि हा किताब मात्र या ठिकाणी डेडिकेट केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सागर सुपुगडे यांच्यासाठी। हा किताब मात्र या ठिकाणी डेडिकेट केलाय सूरज सुपुगडे या खेळाडूसाठी। या सूरज सुपुगडे अगदी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी डेडिकेट केलाय सूरज सुपुगडे। यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब या ठिकाणी बहाल करण्यात येईल आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय कोण असेल या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? अर्थात ज्याने जीवाचं रान केलंय आणि आपल्या संघासाठी 100% योगदान दिलंय। कुठरे गावचा पट्ट्या विशाल देसाई उर्फ आबा देसाई ठरलाय कुठरे प्रीमियर लीग या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदरणीय आत्मारामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब या ठिकाणी दिला जाईल।
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हनुमानजी मोळवडे साहेब सौजन्य या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आबा देसाई यांच्याशी नक्कीच आपण वार्तालाप आपण करणार आहोत, कारण की संपूर्ण स्पर्धेमध्ये आबा देसाई यांचा खेळ खूप चांगला राहिला आहे. काय वाटतंय विशाल देसाई आबा, काय वाटतंय आज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपल्याला मिळालाय? मला माझ्या बॅटिंगवर विश्वास नाही, पण फिल्डिंगवर 100% आहे. कारण की मी 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि ते माझ्या फिल्डिंगमधनं होतंच. माझा पूर्ण विश्वास माझ्या फिल्डिंगवरच आहे. बाकी मी बॅटिंग करू अगर न करू, पण फिल्डिंगमधून मी धावा 100% सोडणार नाही हे निश्चित असते माझे. पण इथे आबा यांनी सांगितलंय, कारण की एखादी मॅच तुम्ही बॅटिंगमधून जिंकू शकत नाही, एखादी मॅच तुम्ही गोलंदाजीमधून जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्ही आपल्या फिल्डिंगमधून जिंकू शकता. हे मात्र जिवंत उदाहरण या ठिकाणी दाखवलंय विशाल देसाई, अर्थातच आबा देसाईने. अभिनंदन विशाल देसाई, या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब त्यांना दिला जातोय. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक 7 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या, इनी गेसेस कोण असेल? KPL सीझन 3 मधील बेस्ट बॉलर सोहम लोहार, मारुती सपकाळ, चर्चा जरूर केली जाते. आणि अनुभवी गोलंदाज पट्टी आहे टीम ओमकार स्मृती या टीमचा. आणि अर्थातच मारुती सपकाळ ठरलाय कुठे प्रीमियर लीग 2024 बेस्ट बॉलर. आणि प्रथमेश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर हा किताब या ठिकाणी मारुती सपकाळ यांना दिला जाईल. एक लेजंड क्रिकेटर या KPL सीझन 3 मध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांच्या नावावरती राहिलाय. चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल आपल्याला पाहायला मिळते. आज आनंद मात्र गगनात मावेना झालाय, कारण की चेहऱ्यावरती स्माइल या ठिकाणी नक्कीच पाहिली जाते. आणि मारुती सपकाळ यांच्याशी नक्कीच आपण बोलणार आहोत. आज बेस्ट बॉलर हा किताब या ठिकाणी पटकावलाय. तर या मारुती दादा, आपण 2 मिनिट आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. कशी वाटली KPL सीझन 3 स्पर्धा? स्पर्धा तर छान आहे, पण मी जवळजवळ 15-16 वर्ष झालं क्रिकेटपासून मी लांब आहे. पण ह्याचं सगळं श्रेय माझं नाही आहे, किंवा माझं सगळं श्रेय नानाचं आहे. कारण नानाने माझा येऊन फॉर्म भरला, त्याच्यामुळे मी आज ही केपर खेळू शकलो. नाहीतर मी आज इथे खेळायला नसतो आलो. कारण ह्याचं सगळं श्रेय, हे बक्षीससुद्धा मी असं वाटतं की नानाला द्यावं, कारण सगळं हे नानाने केलं आहे. कारण माझी इच्छा नसताना ते माझा येऊन फॉर्म भरला आणि बोलला की तू खेळायला पाहिजेस म्हणून. बस, धन्यवाद. अगदी अंगावरती काटा आलाय. विक्रम सुतार नाना यांना अगदी सल्यूट करावं लागेल, कारण की ज्या खेळाडूला मैदानाकडे येण्याची इच्छा नव्हते त्याला मैदानात आणलं. फक्त आणलंच नाही तर त्याला खेळायला भाग पडलं नाही तर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील त्या खेळाडूला मिळालाय. मारुती सपकाळ हा गोलंदाज ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हा किताब आम्ही बहाल करतोय, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आपल्या बॅटमधून जमवल्या. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमधील? आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज टीम आहे सिद्धी 11 या टीमचे लेजंड क्रिकेटर संदीप देसाई ठरलेत उत्कृष्ट फलंदाज. विशाल नलोडे साहेबांच्या शुभ हस्ते हा किताब या ठिकाणी देण्यात येईल. संदीप देसाई संपूर्ण स्पर्धेमध्ये 79 धावा त्यांच्या नावावरती राहिल्या, चांगली गोलंदाजी देखील राहिली. आणि विशाल नलवडे साहेबांच्या विशालजी नलवडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब या ठिकाणी देण्यात येईल. संदीप देसाई ठरलेत उत्कृष्ट फलंदाज. अगदी आज संदीप देसाई इथे नाही आहेत, परंतु त्यांचा हा सन्मान आणि त्यांचा किताब या ठिकाणी स्वीकारला जातोय शिवाजी दीक्षित साहेबांच्या वतीनं. आणि मी या ठिकाणी यानंतर षटकार किंग हा किताब या ठिकाणी या स्पर्धेमधील ज्याचे सर्वाधिक षटकार
ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती षटकाराच्या जोरावरती अगदी आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं आणि या स्पर्धेमधील षटकार किंग ठरलाय, ज्याच्या आडनावामध्ये आहे पॉवर, तो विशाल सूरज पवार हा खेळाडू ठरलाय कुठले प्रीमियर लीग या स्पर्धेमधील षटकार किंग. तब्बल 6 षटकार ज्याच्या नावावरती राहिले आणि तो षटकारांचा बादशाह ठरलाय सूरज पवार. षटकार किंग सूरज पवार. तर यानंतर उत्कृष्ट 40+ खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावावरती तब्बल 5 विकेट राहिल्या आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खिलाडू वृत्ती त्याचबरोबर एक चांगला खेळ ज्यांनी दाखवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट 40+ खेळाडू हा किताब या ठिकाणी दिला जातोय. अर्थातच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवाजी दीक्षित ठरले आहेत उत्कृष्ट 40+ खेळाडू. अनिल शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट 40+ खेळाडू हा किताब या ठिकाणी दिला जातोय. मेडल त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी पांडुरंगजी बंडू सुपुगडे यांच्या वतीने या ठिकाणी उत्कृष्ट 40+ खेळाडू हा किताब या ठिकाणी या स्पर्धेला देण्यात आलेला आहे आणि शिवाजी दीक्षित ठरले आहेत या संपूर्ण स्पर्धेमधील उत्कृष्ट 40+ खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि नक्कीच शिवाजी दीक्षित साहेबांच्या आपण साहेब या नक्कीच या संपूर्ण असोसिएशनचा अगदी पारदर्शक व्यवहार सांभाळलाय आणि हा व्यवहार सांभाळत असताना उत्कृष्ट 40+ खेळाडू म्हणून आज आपल्याला किताब मिळालाय. कसं वाटलं यंदाच्या 3ऱ्या पर्वामध्ये KPL ची स्पर्धा आणि आज एक किताब तुमच्या नावावरती राहिलाय, काय वाटतंय? खरं तर हे 3रं पर्व आहे कुटरे प्रीमियर लीगचं. सलग 3 वर्ष सर्व मुले कमिटी आणि जे आमचे इथे बसलेले सर्व स्पॉन्सर आहेत यांची खरी आम्हाला भरपूर साथ भेटली, त्यामुळे हे सर्व आयोजन आम्हाला शक्य झालं. बाकी परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर हे 3रं वर्ष आहे. 3 वर्ष सलग फिटनेसवरती लक्ष देऊन पुन्हा खेळायचं कसं यावरती भर दिला आणि आमच्यामुळे बाकीची नवीन पिढी कशी हे होईल पुढे, त्यांना बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी किंवा खेळाकडे लक्ष कसं देता येईल, फिटनेसवरती लक्ष कसं देता येईल यासाठी ही खरी स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. तसेच सर्व गाव आणि आपल्या 12 वाड्या यातील भरपूर लोक यात्रेच्या वेळी एकत्र येतात. तर या सर्वांची भेट या निमित्तानं होऊन सर्वांचे बराच वेळा असं होतं की येतात सर्व यात्रेला किंवा इतर वेळेला पण भेट होत नाही, पण या क्रिकेटमुळं सर्व लोक भेटू लागले, सर्व जुने मित्र सर्वांना भेटू लागले. अशा बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह यातून झालेत आणि सर्वांनी चांगली साथ दिली, शांततेत सर्व आपली मालिका पार पाडली. त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद बोलतो. सर्वांना, स्पॉन्सर असो, खेळाडू असो, अंपायर्स असतील, सर्वांचं मी धन्यवाद देतो, संघ मालकांना पण. अगदी सर्वांनी या ठिकाणी धन्यवाद दिले. त्यानंतर षटकार किंग सूरज पवार या. हॅलो, षटकार किंग सूरज पवार सचिन नलवडे साहेबांच्या शुभ हस्ते हा किताब या ठिकाणी देण्यात येईल. आता ज्यांची नावं या ठिकाणी घेण्यात येतील त्यांनी लगेचच या, कारण की जोरदार या ठिकाणी वार आलाय. यानंतर या स्पर्धेतील 4th पारितोषिक दक्ष स्पोर्ट हा संघ ठरलाय या स्पर्धेतील 4th पारितोषिकाचा मानकरी. 4th पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल सन्माननीय सागरदादा नलवडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 4th क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. यानंतर 3य पारितोषिक सिद्धी 11 या संघाला
तृतीय पारितोषिक दिलं जाईल. तृतीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल सिद्धी 11 या टीमला आणि मिस्टर KPL 3.0 हा किताब या ठिकाणी देण्यात येईल, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 89 धावा आणि ज्याच्या नावावरती 6 विकेट राहिल्या तो सूरज पवार ठरलाय यंदाचा मिस्टर KPL. आणि मालिकावीर सायकल जे बाजीरावजी कदम यांनी आम्हाला पुरस्कृत केली होती ती सायकल या ठिकाणी दिली जाते. सूरज पवार या ठिकाणी ठरलाय मिस्टर KPL. मारुती मोळावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मालिकावीर आकर्षक सायकल या ठिकाणी देण्यात येते. सूरज पवार ठरलाय या संपूर्ण कुठरे प्रीमियर लीग 2024चा मालिकावीराचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय शांत संयमी खेळाडू, दर्जेदार खेळ ज्याचा राहिलाय आणि ओंकार स्मृती या टीमचा हुकुमाचा एक ढाण्या वाघ सूरज पवार ठरलाय मिस्टर KPL. व मालिकावीराचा मानकरी ठरलाय सूरज पवार. यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ कुठरे प्रीमियर लीग मध्ये ओंकार स्मृती. फटाके लावा, परंतु आज जे बसले त्यांच्यापेक्षा थोडे जरा लांब लावा. या ठिकाणी ओंकार स्मृती संघ या ओंकार स्मृती संपूर्ण ओंकार स्मृती टीम ओंकार स्मृती हा संघ ठरलाय कुठरे प्रीमियर लीग 2024 उपविजेता संघ. रनरअप संघ या ठिकाणी आणि तर उपविजेता संघ ठरलाय कुठरी प्रीमियर लीग. या स्पर्धेसाठी ज्या नावानं संघर्ष केला, ज्या नावासाठी मात्र सूरज पवार यांचा तर मारुती मोळावडे साहेबांच्या शुभ हस्ते हा मानाचा करंडक या ठिकाणी दिला जातो या टीम ओंकार स्मृती या टीमला. निनाईच्या नावानं आणि कुठरी प्रीमियर लीग या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ ठरलाय सागर सुपुगडे यांची लाडकी कन्या, जिच्या नावानं पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये हा संघ खेळला गेला. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि यंदाच्या सीझन मध्ये कुठरे प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ खेळला गेला. तो सागर सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ जिजा टायगर हा संघ ठरलाय कुठरे प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. आणि संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मानाचा करंडक या ठिकाणी दिला जातो. या संपूर्ण जिजा टायगर टीमला अभिनंदन. सागर सुपुगडे आणि संपूर्ण टीम अभिनंदन. विशाल सुपुगडे अभिनंदन. जीवन पाटील सर्वांचा खेळ मात्र खूप दमदार राहिलाय आणि जिजा टायगर हा संघ ठरलाय कुठरे प्रीमियर लीग 2024 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ राहिलाय या टीमचा आणि जिजा टायगर हा संघ ठरलाय कुठरे प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. पहिल्या क्रमांकाचा मानाचा करंडक या ठिकाणी दिला जातोय संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते. अभिनंदन जिजा टायगर टीम, अभिनंदन सर्व खेळाडू, अभिनंदन संघ मालक सागर सुपुगडे. जिजा टायगर हा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. तर या ठिकाणी या 3 दिवसाच्या समालोचक सौजन्य वंडुसकर यांना देत आहे. आमच्या टीमच्या आरएसचा हेच नाही अनिकेत शेजवळ यांच्या हस्ते आणि
किरण मस्करचं राहिलं ना, किरण मस्करचं पण घे याच्याकडे. उलट दिलं हे त्याचं आहे. अरे हे त्याचं आहे प्रॉब्लेम दिसते. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांची खूप मेहनत या स्पर्धेला लाभली, एकदा जोरदार टाळे झाले पाहिजेत ओम साई MTC, अक्षय शेठ म्हात्रे आणि संपूर्ण टीम ज्यांनी गेली 4 दिवस चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं प्रक्षेपण दाखवलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या करून दाखवली. अक्षय शेठ म्हात्रे आणि संपूर्ण टीम, आणि ही स्पर्धा इथेच संपली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शंभूराजे. धन्यवाद.